हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज मी ना माझा हेअर मास्क नाही बोलू शकत, हेअर वॉश बनवते, ज्याच्यामध्ये ना मी ऑलरेडी हे घेतलं रोजमेरी लीव्स, जे मी 1 वीक कंटिन्यू 7 डेज यूज करणार आहे. बिकॉज मी 7 डेज आता इथे आहे, सो मी विचार केला मी रोज हे यूज करणार आहे. त्याच्याने मला बघायचं आहे की त्याचे काय रिझल्ट्स येतात. आणि ह्याच्यामध्ये मी विचार केलाय थोडेसे राईस पण टाकेल. राईस पण घेतलेत आणि रोजमेरी. हा लावते. मला वाटलेलं मला फ्री टाईम भेटेल, पण आणि ह्याला तुम्हाला चांगलं बॉईल करायचं आहे, ज्याच्याने चांगले त्याचे प्रॉपर्टीज माहिती पडतील तुम्हाला, बिकॉज कलर चेंज करतं ते. आणि हे मी ऑनलाईन ऑर्डर करून ठेवलं होतं, ते मी आता घेऊन आली आणि इथे कंटिन्युअसली यूज करणार आहे रोज 7 डेजसाठी. आणि ह्याचे रिझल्ट्स बघून तर तुम्हाला ॲक्च्युली शॉक व्हाल. खूप चांगले रिझल्ट्स आहे त्याचे. रोजमेरीचे राईस वगैरे तुम्हाला माहितीच आहे असं. ठीक आहे, ट्राय करून बघा. हे बघा, जे मी मगाशी रोजमेरीचं पाणी उकळलं होतं आणि त्याच्यात राईस पण टाकले होते, तर ते पाणी मी पहिले यूज करून घेते. पण आधी मी ह्याच्यामध्ये ना फ्लॅक्सीड्सचं पाणीसुद्धा टाकलं आहे उकळवून त्याला पण. आणि मी हे ॲज अ हेअर वॉश यूज करणार आहे. ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे शॅम्पू, आणि हे मी ॲज अ हेअर वॉश यूज करेन ना, हे तुम्ही वीकमध्ये 3 टाईम्स यूज करू शकता. आता ज्याला टाईम असेल ते 3 टाईम्स यूज करू शकतो, ज्याला टाईम नाही आहे त्याने 2 टाईम्स यूज करा, बट यूज करा. आणि ॲक्च्युली ह्याच्याने माझे केस खूप मोठी झाली आहेत. मला ॲक्च्युली फरक पडला आहे, बिकॉज ऋग्वेदनंतर माझी केस खूप जास्त एक्स्ट्रीम गळायला लागलेली. हेअरफॉल माझा खूप जास्त होता. सो बघा, तर मी रात्रीच ऑइलिंग केलेलं, आणि माझी हेअर ग्रोथ पण खूप चांगली झाली बघ. आणि अजूनही ह्याच्यामुळे माझी केस थोडी ड्राय आहेत, बट थोडंसं ऑइलिंग कंपल्सरी आहे. आता मला टाईम नाही भेटेल म्हणून मी कंटिन्युअसली ऑइलिंग नाही करू शकत, पण जेव्हा मला टाईम भेटतो तेव्हा मी करते असं. पण ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही ट्राय करा, खूप जास्त चांगले रिझल्ट्स येतील. कंटिन्युअसली जेव्हा तुम्ही यूज कराल तेव्हा तुम्हाला ॲक्च्युली त्याचा फायदा बघायला भेटेल. बेनिफिट तर आहेतच त्याचे. रोजमेरीचं तुम्ही गुगल पण करू शकता. आणि हे मी जेव्हा त्या गोष्टी बघितल्या तेव्हा मी ह्या गोष्टी ट्राय करते. झाल्यानंतर आता मी रेग्युलर तर हेअर वॉश करता येत नाही मला, म्हणून मी जेव्हा हफ्त्यातून 2 वेळा करते तेव्हा मी ॲज अ हेअर मास्क असं यूज करते शॅम्पूमध्ये. बिकॉज ते लावून थोडा वेळ ठेवते 5-1 मिनटं आणि देन वॉश करून टाकते मी असं. तर मग त्याच्याने ते चांगले हे मिळतं. आणि हेअरफॉल अजून पण माझा भरपूर कमी झाला आहे, बिकॉज जेव्हा मी बाळ झालेलं तेव्हा खूप जास्त एक्स्ट्रीम लेवलला असं वाटत होतं मी अर्धी टकली झाले, बिकॉज मधून पण. आता ह्याच्यामुळे मला हेअर ग्रोथ झालेत, म्हणजे छोटे छोटे केस पण मला प्रॉपर हे व्हायला लागले, यायला लागले. टाईम नसतो, म्हणून मी कंटिन्यू ठेवणार आहे, बिकॉज मला ह्याचं हे चांगलं भेटलं होतं. बिकॉज हे शॉर्टकट काम आहे. मग तुम्ही पण ट्राय करा, जर तुम्हाला जमलं तर चांगलीच गोष्ट आहे. पण मला असं वाटत नाही की नाही जमणार, जमेलच. तर तुम्ही ट्राय करत राहा असं. आणि ग्रोथसाठी तर खूप चांगलं आहे.
त्याच्यात तर काही डाऊटच नाही बिकॉज हे 1 मंथचे केस आहेत माझी गळत होती, की मी तर गळत तर आहेतच. कंटिन्युअसली अजून पण कमी 3-4 होत वेळेस आहे. यूज केले मी आतापर्यंत तर मीन्स ते यूज करते ह्याच्यामध्ये आणि तर 3 ते महिन्यापासून ठेवलंच पाहिजे. कंटिन्युअसली तसं यूज करते की महिन्यातून 2 वेळा 3 वेळा असं टाईप म्हणून बिकॉज मला खूप जास्त हेअरफॉल होते हा आता भरपूर कमी झालेत त्याप्रमाणे ते मिक्स करायचं बाउलमध्ये आणि तुम्ही हेअर मास्क ॲज अ यूज करा आणि फ्लॅक्सीडने पण तुमचे स्मूथ होते मी स्मूथ होण्यासाठी फ्लॅक्सीड्स आणि फ्लॅक्सीड मी ह्याच्यासाठी बनवलेलं जे की मी फेसवरती यूज करते आणि ह्याच्याने स्मूथ तुम्ही हेअर वॉश राहण्यासाठी करा. माझ्या फेस आणि आता इथे ॲक्च्युली खूप गरमी आहे दिवसा खूप गरमी लागते आणि रात्रीची एवढी गार लागतं की असं वाटतं की थंडी आहे असं तर आता हे वेदर माहिती नाही असं तर हे हेअर वॉश करायचं मस्तपणे आणि ड्राय करायचे आणि पाहिजे तर सिरम लावा मी तर सिरम यूज करत नाही जास्त कधीतरी करते केला तर असं बट ह्याच्याने तुमचे स्मूथ होते कंडिशनर कंपल्सरी यूज करा असं ठीक आहे आणि मला रिव्ह्यू द्या थँक्यू फॉर वॉचिंग माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब